पहाटे पहाटे सर्वात महत्वाची आरोग्याची गुढी आहे. आणि त्या आज आपण सुरुवात केलेली आहे. येस. व्हेरी गुड, बहुत बढिया. येस येस येस. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. व्हेरी गुड. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. येस. आज संडे होता आणि आपलं वर्कआउट टाइमशीर सुरू झालं, टाइमला बंद झालं. कारण आपण हे सगळं कंटिन्यू करत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांनी आरोग्यासाठी वेळ दिला आणि सरांना सांगितल्यासारखं आरोग्याची गुढी आपण सुरुवात केली आहे. तर सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, थँक्यू. आणि बालाजी सरांचं, चव्हाण सरांचं खूप खूप अभिनंदन, कारण त्यांनी आपल्यासाठी एवढा वेळ काढला आहे आणि आपल्याला लिंक दिली आहे आणि सॉन्ग लावले, सगळं व्यवस्थित केलं आहे. तर सर, खरंच आपल्या क्लब साठी तुम्ही एवढा वेळ देतात. सगळ्यांचं आमच्या हॅपी क्लब कडून तुमचं स्वागत आणि तुमचं आयुष्य असंच खूप छान राहावं ही ईश्वरी चरणी प्रार्थना. आणि सगळ्यांना परत एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. येस येस. सर, थँक्यू सर. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. येस 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 येस. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण सर. येस. सण आला हो, आला हो गुढीपाडव्याचा, मनी आनंद देणारा सण या महाराष्ट्राचा. तोरण पताका लावूया दारी देवाच्या नावानं. सण आला हो, आला हो गुढीपाडव्याचा, मनी आनंद देणारा सण या महाराष्ट्राचा. हॅपी गुढीपाडवा. हॅपी क्लब, हॅपी गुढीपाडवा. आइए हमारे साथ और एक साल के लिए अगले गुढीपाडवे तक निरोगीमय आरोग्य बनाने के लिए एसएमएस क्लब आपका काम करें. इस क्लब को जाने आपका अरे स्वागत दुःख करते हैं. Yes. सारे चला विसरून जाऊ या नवीन वर्षाला. यस. वेरी गुड. तो फिटनेस क्लब नांदेड़ जो हम चलाते हैं, अभी हमारा 4th ईयर है. तो 4 साल से ही चलता है. 5वें साल में हम पदार्पण किया है. तो सबका आरोग्य अच्छा करने के लिए ही ये है. सुबह सुबह 1 घंटा खुद के लिए और बाकी के 23 मतलब 23 घंटे सबके लिए. यस. बोलिए. सही है ना? येस यस. येस सर. जो खुद के लिए टाइम येस सर. निकालता है ना, वो बुद्धिमान होता है. उसको समझता है मैं फिट रहा तो सबके लिए मैं कुछ कार्य कर सकता हूँ. नहीं तो कुछ नहीं कर सकते हम फिट नहीं तो क्या कर सकते हो. यस. बोलिए. आज का वर्कआउट यस. बहुत बढ़िया हुआ है मराठी मॅम का. और मराठी वर्ष आपण म्हणतो ना गुढीपाडवा, वर्षाचा पहिला दिवस आणि सुरुवात
पहिल्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली. सर्वांनी खूप छान वर्कआउट केला आणि मला पण करायला मिळाला. तर चला स्वतः फिट राहूया आणि सगळ्यांना फिट करूया. ऑफलाइन एंड ऑनलाइन दोनों भी स्टार्ट हुआ है आज से. यस. आज नांदेड़ में यस जो सर. है वो हमारे क्लब स्टार्ट हो रहा है, वहां से फ्रेश पार्टी है. कौन कौन आ सकते हैं नांदेड़ में? जो नांदेड़ में है वो तो आ सकते हो 5 मिनट के लिए. यस. देखेंगे सर. खुद के टाइम निकाल के आइए 5 मिनट, और फ्रेश पार्टी में हमारे साथ शामिल हो जाइए. यस. वेरी गुड. यस बहुत सर. बढ़िया. तो चलो, आज का वर्कआउट सबको अच्छा लगा है? हाँ बोलिए मैम. यस सर. यस बोल. सर. हाँ बोलो. सर आज पाडव्यानिमित्त म्हणजे 6 दिवस म्हणजे क्लबच्या वतीनं संकल्प केले होते. तर आज लास्टचा दिवस आहे. तर संतोष सर, आजच्या दिवसाचा एक संकल्प राहिला आहे, ते सांगतील सर. सगळे रोज help केला आहे सर. खूप छान वाटलं, म्हणजे काहीतरी आपण अं, छान करण्याची एक सुरुवात केली होती आणि ते आज लास्टचा दिवस आहे सर. हाँ, तेव्हा पूर्णावती सर पूर्ण तुम्ही सांगू आज शकता. त्या संकल्पाला पूर्णावती होतं. येस संतोष सर. येस. येस सर. गुड गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वप्रथम सगळ्यांना आजच्या या नवीन वर्षाच्या, मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे पूर्ण वर्ष आपल्याला आरोग्यदायी, आरोग्य संपन्न जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तर आजचा आमचा संकल्प आहे की स्वतःशीच प्रामाणिक राहायचं. Yes, मी वर्कआउट केला, मी प्रामाणिकपणे केला का? तर यावर स्टोरी एक सांगतो सर. एक व्यक्ती असतो, विद्यार्थी असतो. विद्यार्थी जीवनामध्ये तो खूप मेहनत घेतो. पहिली ते 12वी 11वी पर्यंत तो टॉपला असतो. इतका गुणी प्रतिभावंत विद्यार्थी असतो. आणि 12वीचे पेपर सुरू होत असतात. परीक्षेची तयारी पण तो बऱ्यापैकी करतो. पण परीक्षेला जेव्हा प्रश्न येतात तर थोडेसे त्याला काही प्रश्नाचे उत्तर येत नाहीत. आणि आता त्याच्या वाटायला लागतं त्याला की आता मला प्रश्न उत्तर नाही, माझा नंबर जाईल. पण त्यावेळेस त्याच्याकडे संधी येते की तो इतरांचे प्रश्न उत्तर पाहून लिहू शकत होता. त्याच्याकडे संधी येते, पण तो त्यावेळेस मी जर पाहिलं तर मी स्वतःशी प्रामाणिक राहणार नाही. आणि तो त्या प्रश्नाचं उत्तर सोडवत नाही. होते काय पर्यावरण त्याचं की तो पहिला येत नाही शाळेत. शिक्षक त्याला विचारतात, तू पहिली ते 11वी पहिला आला, मग 12वीलाच काय झालं तुला? तर सर सांगतो की मी सगळी तयारी केली, पण काही प्रश्नाचे उत्तर मला आले नाहीत, म्हणून मी पहिला आलो नाही. तर त्या गोष्टीचा धडा घेत पुढे तो तो त्याचा प्रामाणिकपणा कंटिन्यू ठेवतो. आणि महाराष्ट्रातला नाही तर भारतातला टॉप 1 IAS ऑफिसर होतो, फक्त प्रामाणिकच्या जोरावर. तसंच आहे आपलं सुद्धा. आजचा संकल्प आहे आपण प्रामाणिक राहायचं. मी वर्कआउट करतोय ना, माझ्या प्रामाणिकपणे करायचा, जितका होते तितकाच करा, पण प्रामाणिकपणे करायचा, डेडिकेटली करायचा. तर आजचा हा संकल्प घेऊया आपण. आणि येस मॅम. येस. पहा किती सुंदर संकल्प आहे. आपण म्हणतो ना सगळ्यांना की बाबा तू प्रामाणिक राहा, तुझं छान होईल. सगळ्यांना म्हणतो बघा. तू जर प्रामाणिक राहिलास ना, भविष्यात तुला काहीच कमी पडणार नाही, असं आपण सहज म्हणून जातो. पहा बरं. मग आजचा जो संकल्प आहे नवीन वर्षाचा गुढीपाडव्यानिमित्त आपण जो संकल्प करत आहोत, अरे तू तुझ्याशी प्रामाणिक राहा. पहा, दुसऱ्याशी नाही राहायचंय, तू तुझ्याशी प्रामाणिक राहा. म्हणजे काय? तू तुझ्या शरीराला तू न्याय दे. तू तुझ्या शरीराला न्याय दे. तू जर नाही तुझ्या शरीराला न्याय दिलास तर तुझं शरीर तुझ्यासोबत प्रामाणिक राहील. आणि तू तुझ्या शरीरासोबत प्रामाणिक राहिल्यासारखं, म्हणजे प्रामाणिक राहिलं असं गृहीत होईल. म्हणजे प्रामाणिक तुझं शरीरासोबत राहिलास आणि शरीर तुझ्यासोबत प्रामाणिक राहणार आहे. आणि शरीर जर तुझ्यासोबत प्रामाणिक राहिलं तर आयुष्यामधील जो आनंद असतो ना, तो सगळा आनंद आपण घेऊ शकतो. आणि दुखापती जर सुरू झाल्या तर आपण आनंद आपल्या समोर असतो, पण तो आनंद आपण अर्धवट घेतो. तो आनंद पण घेतो आणि थोडं दुःख पण चालू असते. गुडघे दुखायले, मायग्रेन होतोय, डोकं दुखतंय, नाही छातीत जळजळ करते, पोटच दुखतंय माझं, नाही माझं डायजेशन सिस्टीम बरोबर नाही हो, गॅसेस होतात.
हे हा आनंद आपण 50% घेऊ शकतो. तर त्यासाठी स्वतःसाठी आणि स्वतःलाच प्रामाणिक ठेवण्यासाठी, स्वतःसाठी प्रामाणिक राहण्यासाठी हा संकल्प एकदम बेस्ट. संतोष सर, सगळ्यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त हा संकल्प स्वीकारायचा आहे. स्वतःच्या शरीरासाठी स्वतः प्रामाणिक राहा आणि स्वतःचं आरोग्य छान करा आणि स्वतः आनंद घ्या, इतरांना सुद्धा आनंद द्या. सकारात्मक राहा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, शरीरासोबत सुद्धा सकारात्मक राहा, बुद्धीसोबत सकारात्मक राहा, समोरच्या व्यक्तीसोबत सकारात्मक राहा, घरातल्या व्यक्तीसोबत सकारात्मक राहा आणि स्वतःच्या शरीरासोबत सुद्धा सकारात्मक राहा. शरीराला सांगायचंय, अरे तू खूप फिट आहे. काही दुखू लागलं, अरे तू तात्पुरतं दुखते, तू खूप छान प्रकारे लगेच दुरुस्त करू शकतोस. राहा सकारात्मक, पहा काय ऊर्जा आणि काय उर्मी येते ती. तर हा जो प्रामाणिकता, हा जो संकल्प आहे शेवट आजच्या गुढीपाडव्यानिमित्त, तो सर्वांनी घेतला पाहिजे. येस, थँक्यू सर. व्हेरी गुड. खूप छान सर. थँक्यू सर. येस संगीता मॅम, तुम्हाला काय वाटते? संगीता मॅम खूप छान बोलतात. येस संगीता मॅम. येस सर, खूप छान आहे. मी या क्लबला जॉईन झाल्यापासून खूप छान शिकत आहे. एक एक मनामध्ये प्रगती करत आहे आणि दुसऱ्यांना पण खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे सर. आणि मला खूप या क्लबला जॉईन होऊन खूप फायदे झालेत सर. मी जास्त संगीता वेळ मॅम, मांडी आजच्या घालून बसू शकत गुढीपाडव्यानिमित्त नाही. तुम्हाला काय नेमकं काय थोडं मोजक्या याच्यात की तुम्हाला हा क्लब जॉईन करून, हा हे आपण जेव्हापासून तुम्ही 1 वर्षापासून इथं सोबत आहात, तर ह्या सर्व कम्युनिटी सोबत राहून मी तुम्हाला काय वाटते की माझं हे छान झालंय किंवा माझ्यामध्ये हा बदल झालाय, ते तुम्ही सांगू शकता? माझ्यामध्ये खूप छान बदल झाला सर. रोजचं तुमचं सर्वांचं ऐकून मला असं खूप छान वाटते. माझ्यामध्ये प्रगती करत आहे. थोडासा राग माझा सगळ्यासोबत हे करणं, माझी तब्येत पण हेल्थ पण खूप छान आहे. सकाळपासून मी रात्रीपर्यंत खूप छान राहू शकते सर. आणि पहा माझ्या थोड्या छोट्या दुखायचं होतं ते एकदम क्लिअर झालं सर. पहा संगीता मॅम जेव्हा जॉईन झाले होते ना, तेव्हा संगीता मॅमचा फेस रिडिंग आणि संगीता मॅमची आजची फेस रिडिंग पहा, खूप बदल झालाय, खूप बदल. त्या खूप खूप आज खूप आनंदी खूप आहेत. सर. आणि तुमचे आभारी पण सर. तुम्ही आणि तुमचे कोच अतिशय ज्यांनी आपल्याला इथं आणलंय ना, कोचनं ज्यांनी याला आणलं, त्यांचं खूप ऋण व्यक्त करायचं. मी माझ्या कोचला खूप ऋण व्यक्त करतोय. तर संगीता मॅमचा खूप बदल झाला असा. येस येस, मीना मॅम, येस सर. हॅपी मॉर्निंग. मीना मॅम, नेमकं तुम्हाला काय फायदा झाला? आवाज नहीं है? अच्छा कोई बात नहीं, चलो वैष्णवी मैम से बात करेंगे हम. यस वैष्णवी मैम. मॉर्निंग, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. यस. आजच्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सर. आज मी एवढं सांगू ते खूप छान वाटतंय. गुढीपाडवा निमित्त आपण अजून छान सुरुवात केलेली आहे. ज्यांनी ज्यांनी आज नवीन सुरुवात केली त्यांना तर खूप छान संधी आहे. नवीन वर्षाच्या पासून सुरुवात केली त्यांचं सगळं छान होणार आहे. आपल्या जीवनात कसं गुढीपाडवा म्हणजे गोड तिखट आंबट सगळं मिक्स करून आपण हे राहते, तसं आपल्या जीवनात सुद्धा सगळं काही असते. पण आपल्या हॅपी क्लब मुळे आपण सगळं काही विसरून छान प्रकारे आपण पुढे जातो. तसंच आपण सगळे जीवनामध्ये खूप सगळ्यांना सगळे कष्ट असतात, सुख असते, दुःख असते, सगळंच असते. पण आपल्या हॅपी क्लबला आल्यापासून म्हणजे कसं की 1 तास आपण स्वतःसाठी देतो. सगळ्या परिवारासाठी तर दिवसभर कष्ट करतच असतो सगळे आपण, लेकरांसाठी, परिवारासाठी. पण आपल्या स्वतःसाठी जेव्हा आपण 1 तास वेळ काढतो ना, तेव्हा जीवन इतकं छान वाटते, खूप छान सुंदर होते. आणि आपल्यामध्ये जेव्हा बदल होते तेव्हा आपण सगळ्या परिवाराला छान आणि असं कुटुंबाला सगळे एकत्र ठेवू शकतो. ते म्हणतात ना, घरी एक बाई जर आपण सगळं करता करता धरता आपणच असतो, तसं जर आपण जर छान असेल तरच आपलं परिवार छान होते. तर मला पण खूप राग वगैरे असं खूप येत होता सर, कारण का सात्विक विचार नव्हते. जेव्हापासून आपल्या क्लबला कंटिन्यू 2 वर्ष झाले कंटिन्यू आहे, तेव्हापासून सात्विक विचार झालेले आहेत. आणि माझा राग पण खूप कमी झालाय. त्याच्याबरोबर मी वजन कमी करण्यासाठी आले होते सर इथं, माझ्या कोचने आणलं.
तर माझं वजन पण खूप छान कमी झालं. मॅरेथॉन स्पर्धामध्ये मी जॉईन केले होते तेव्हा पण माझं 10 किलो वजन कमी झालं. त्याच्यामुळे मी सगळ्यांची खूप आभारी आहे सर. आणि जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढतो ना तेव्हा खूप छान आनंदी आणि हॅपी राहू शकतो दिवसभर. त्याच्यामुळे मला वाटते की स्वतःसाठी आपण 1 तास वेळ द्यावा आणि आपल्या 11 SMBS हॅपी क्लबला जॉईन करावं आणि दिवसभर हॅपी राहू शकता. हम फिट तो सब फिट. थँक्यू सर. मराठी यस. वर्षाची सुरुवात होते, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, गुढीपाडवा. सगळं वर्ष सुखात जावं म्हणून हा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याचा मंगल दिवस. प्रभू रामचंद्र वनवास संपून अयोध्येला याच दिवशी परत आले. अयोध्या नगरी सजवा असं भरतानी सांगितलं. लोकांनी घरोघर तोरणं बांधली, गुढ्या उभ्या केल्या. शालिवाहनानं शक राज्यावरती स्वारी करून जय मिळवला. त्यामुळे लोकांचे हाल कमी झाले, आनंद दिन साजरा झाला, तोच हा दिवस. भारतात हा सण सगळीकडे साजरा होतो. यस. उमाराणी मॅम, तुम्ही 2 ते 3 वर्षापासून या क्लबला जॉईन आहात. तर तुमच्यामध्ये काय बदल झाला नेमका तुम्ही सांगू शकता? येस सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर, माझ्यात तर खूप बदल झालेला आहे. कारण माझं व्हिडिओ वजन व्हिडिओ जास्त बंद आहे. असल्यामुळे व्हिडिओ बंद आहे. सर आवाज क्लिअर येत नाही म्हणून येस सर, केलं. कोई बात नाही. चलो, ठीक ठीक आहे. सर, हा. माझं सगळ्यात महत्वाचं जॉईन होण्याचं कारण सर वाढलेलं वजन होतं. सर, माहिती होतं की वजन कमी करणं आवश्यक आहे आणि मी चहा खूप घेत होते, तर ते पण माहिती होतं सर की मला हे कमी करायचंय, घ्यायचं नाही, हे सगळं माहिती होतं सर. पण मी आत्मसात करत नव्हते. तर सगळ्यात महत्वाचं माझं इथं जे आपल्या ग्रुपचा जे फॉलोअप आहे, म्हणजे 100% माझं माइंडसेट झालं सर. अगोदर माइंडसेट होत नव्हतं, हे करू का ते करू, ते करू का हे करू, असं होत होतं. पण इथं जेव्हा आपण क्लबला राहतो तेव्हा माइंडसेट होतं. सगळ्यात महत्वाचं सर, मी माइंडसेटला महत्व देते. कारण माइंडसेट जर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. आज सगळ्यांना युट्यूबद्वारे आज आपलं सगळं म्हणजे एकदम परफेक्ट म्हणजे युग चालू आहे. तर सगळ्यांना ज्ञान आहे सर, लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत. पण ते आत्मसात करू शकत नाही. सगळ्यांना ज्ञान आहे, काय करावं, कसं राहावं, काय प्यावं, किती हे करावं. आपण जर कोणाला माहिती सांगतो ना, ते म्हणतात आम्हाला माहिती आहे, पण ते फायदा नाही सर, ते आपण आत्मसात करत नाही. तर सगळ्यात महत्वाचं मला एकच सांगायचं आहे सर, की हॅपी क्लबला जॉईन झाल्यामुळं आपण स्वतःला वेळ देतो आणि स्वतः फिट राहतो सर. मी तशीच होते. मी सगळ्यांसाठी काळजी करायची किंवा आपण जे सगळे गृहिणी करतात तेच मी करत होते. स्वतःला एकही सेकंद वेळ देत नव्हते सर. 24 तास मी दुसऱ्यासाठी काम करत होते. पण जेव्हा क्लब मला भेटला तेव्हापासून मी स्वतःसाठी वेळ दिला. आज गुढीपाडवा आहे सर. मी एरवी 4लाच उठत असते केव्हा पण. आजही मी उठले, पण मी स्वतःला 1 तास कधीच देऊ शकले नसते. काम आहे, काम आहे, काम आहे. पण आज मी माझ्यासाठी 1 तास दिले. ते मला खूप छान वाटत आहे. कारण स्वतःसाठी वेळ द्या, सगळ्यांनी फिट राहा. आज सरांनी, संतोष सरांनी सांगितलं आहे की प्रामाणिक राहा. स्वतःसाठी जर प्रामाणिक राहिलं सर, कुठंच भीती वाटत नाही, कुठंच काही होत नाही. निर्भीडपणे जसं जंगलामध्ये वाघ फिरतो तसं फिरायचं आहे. परफेक्ट राहायचं आहे सर. आणि आजचा सगळ्यांनी सर्वात महत्वाचा एक सरांचा, संतोष सरांनी सांगितलेला आमचा शेवटचा दिवस होता तो संकल्पचा. तर खूप छान आहे. प्रामाणिक राहायचं आहे. जे आहे ते सत्य लगेच सांगून टाकायचं, संपलं. आपण एकदम फिनिश राहतो. तर सगळ्यांनी आपल्या हॅपी क्लब मेंबर्सनी हे करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. म्हणजे ओझं मनावर बिलकुल राहत नाही आणि आपण फ्रेश राहतो. त्याच्यामुळे खूप खूप थँक्यू सर. आणि मी सगळ्यांना मदत करत असते निर्भीडपणे, कारण मी सगळं व्यवस्थित आहार घेते. त्याच्यामुळे मी परफेक्ट आहे. सगळ्यांची मदत करून सगळ्यांचं आयुष्य छान करण्याचा प्रयत्न करते सर. आणि खरंच तुमची अडचण होती तर आम्ही सगळेजण मिळून काही ना काही, कसं जरी सॉन्ग नसेल तर सर आम्ही करून दाखवलं आहोत. हे मला खूप छान वाटतं. कारण आम्ही क्लब बंद केला नाही. असंच आम्हाला चांगली सद्बुद्धी देव देव आणि सगळ्यांचं आयुष्य चांगलं करो, ईश्वर चरणी प्रार्थना सर. थँक्यू सर. आणि हे सगळं श्रेय आदरणीय बालाजी सर, महादेवी मॅम आणि नंतर चव्हाण सर. चव्हाण सरांनी खूप साथ दिली सर. त्यांनी लिंक सेंड करून 40-40 मिनिटाचं आम्हाला उपलब्ध करून दिली. माझा भैया संदेश त्यानं पण सगळं केलं आहे सर. आपलंच आहे पण सांगू नये, पण लेकर आजकाल ऐकत नसतात सर. पण माझा तो मुलगा आहे, म्हणलेला ऐकतो आणि करतो. त्याच्यामुळं सगळ्यांचे आधी धन्यवाद सर. खूप छान. असं सद्बुद्धी देव सगळ्यांना आणि सगळ्यांची मदत करून आपण म्हणजे परफेक्ट राहू, ही ईश्वर चरणी प्रार्थना सर. थँक्यू सर.
गुड, बहुत बढ़िया. उमराणी मॅम, तुम्ही आज जो वर्कआउट घेतलाय, अगोदर व्हिडिओ ऑन करायला तुम्ही घाबरत होतात, नको बाबा व्हिडिओ ऑन नाही करायचा, आणि आज एवढं सुंदरसं वर्कआउट घेत आहे. तर एवढं छान वर्कआउट घेण्याचं म्हणजे नेमकं यातलं म्हणजे जे या पाठीमागं काय विशेष काय की तुम्ही एवढं छान घेऊ शकता आणि सर्वांना गाईड करू शकता? सर आणि आपला वेट कमी झालं सगळ्यात महत्वाचं. आणि हे सगळं होतं सर आहारामुळे. पोषक आहार आपण जे सकाळी शेक घेतो ना, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स येतं आणि थकून जात नाही सर. दिवसभर सगळे बिझी राहतात, काम करतात, पण सकाळी जेव्हा आपण शेक घेतो तेव्हा एकदम फ्रेश राहतं सर. त्याच्यामुळे खूप फायदा होतो. येस, म्हणजे आहारामुळे तुम्ही हे सर्व काही करू शकता आणि सातत्य ठेवलं त्यामुळे सुद्धा करू शकतो आपण. तर सातत्य जीवनामध्ये असलं पाहिजे. येस सातत्य असेल तरच यश मिळू शकते. खूप छान आणि खूप सुंदर. येस. येस, वेरी गुड. चलो थोड़ा सा सुनेंगे और रुक जाएंगे. काठीच्या वरच्या टोकाला चांदीचं किंवा तांब्याचं पात्र उलटं ठेवून त्यावर सुंदरसं रेशमी वस्त्र सोबत कडुलिंबाची फांदी, साखरेची गाठ घालून माळ घातली जाते. हीच गुढी. धर्मशास्त्रात त्याला म्हणतात ब्रह्मध्वज. हा दिवस नवीन संकल्प करण्याचा, वाईट सगळं विसरण्याचा, नववर्ष आनंदात जावं म्हणून प्रार्थना करण्याचा, गोडधोड खाऊन आनंद साजरा करण्याचा, नव्या चाहुलीचं आनंदाच्या पाऊलखुणांचं स्वागत करण्याचा. पंख नवे गगन नवे नवी भरारी, दव भरल्या तृणाकुरा नवी थरारी. पंख नवे गगन नवे नवी भरारी, दव भरल्या तृणाकुरा नवी थरारी. सत्य शिवम सुंदरात सृष्टी नाहते, स्वर्ग जणू सौख्याचा उतरला इथे. हाय रे सूर जागली, हाय रे गीत जागते, हाय रे तन मन आज भारले, हाय रे हृदयी प्रार्थना घुमे, हाय रे सदनी परमेशा रूप तुझे आम्हा जाणवे. हॅपी गुढीपाडवा. नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. चलो हमारे साथ आइए और आरोग्य फिटनेस क्लब नांदेड़ यूट्यूब चैनल सब्सक्राइब करो, नवीन उषा नवीन प्रभा नवे क्षितिज हे, और बेल आइकन को टच करो. आपको सब नव्या दिसे नवे शिखर हे, नवीन जो हमारे उषा साथ आता है नवीन ना, प्रभा बहुत नवे क्षितिज और आनंदी होता है. चलो नव्या पाऊलास तुम्ही दिसे पाडवा. नवे शिखर हे. सोहीकडे चेतना धरण ही उरे, करुणा ही